नमस्कार मित्रांनो, मी आप्पासाहेब करपे एकेबी बिझनेस चॅनल मध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. निसर्गाला झाडांची गरज असते, बरोबर आहे की नाही. वाढतं प्रदूषण आणि वाढतं तापमान ही काळाला म्हणजे निसर्गाला एक खाऊन टाकणारी एक गोष्ट झालेली आहे. तर त्या काळामध्ये झाडं लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. सरकारही सांगतं झाडे लावा, झाडे जगवा, परंतु झाडांसाठी जमीन लागते. सरकार विविध योजनेमधून शेतकऱ्यांना झाडं लावण्यासाठी परावृत्त करत असतं. असंच आमच्या गावचे शेतकरी ज्यांनी हे झाडं लावलेत त्यांच्या शेतामध्ये आणि त्यांचा फायदाही त्यांना भविष्यात चांगल्या प्रकारे होईल. असंच आपण त्यांना भेटायला आलोय त्यांच्या शेतामध्ये. आमचे बंधू, मोठे बंधू कृष्णाभाऊ करपे यांनी त्यांच्या शेतामध्ये मोहगुनीची झाडाची लागवड केली. एक मिनिट मोहगुनी दाखवा सर्वांना. हे छान प्रकारे अशी मोहगुनीची लागवड केलेली आहे. तर त्यांना आपण विचारू की बाबा हे झाडं तुम्ही कसे लावले, काय लावले, काय कन्सेप्ट. नमस्कार, राम राम. राम 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 राम. हे बघा भाऊ, आम्ही जे तुम्ही ज्याप्रमाणे झाडं लावलेले आहेत, कशी कन्सेप्ट सुचली तुम्हाला की बाबा एवढीच्या क्षेत्रात झाडं वगैरे लावायची? झाडं वगैरे लावायचं वडिलांना हे होतं आमच्या. खूप झाडाबद्दल प्रेम म्हणा, आपुलकी. आणि गव्हर्नमेंटची स्कीम पण आली होती. अच्छा अच्छा. मोहगुनीची, आणि त्याच्यात अनुदान पण भेटणार होतं आपल्याला. तर जवळपास आम्ही 3 लाखाचं अनुदान पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. अच्छा अच्छा. आणि पुढं अजून एवढं मला माहीत नाही. त्याचं बी पण येतं म्हणे त्याला, ते पण चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये जातं. त्याचे खूप आजारावर पण त्याचं निदान आहे म्हणे. अच्छा, माहिती आहे, एवढी माहिती आहे. म्हणजे वडिलांचं एक स्वप्न होतं की झाडं, त्यांना खूप आवड होती झाडं लावण्याची, आणि त्यांनी या त्यांच्या क्षेत्रामध्ये टोटल 25 गुंठ्यामध्ये मोहगुनीचे कमसे कम 500 ते 550 झाडं लावले. आणि आज एक म्हणजे त्यांची आठवण, आज त्यांचे वडील नाही आहेत आपल्यासोबत, आपण त्यांनाच भेटलो असतो. त्यांच्या वडिलांना मलाही माहिती, खूप झाडं लावण्याची आवड होती. अशा गोष्टीमध्ये विविध उपक्रम शेतीमध्ये राबवण्याची आवड होती. त्यांची आठवण म्हणून आज मोहगुनीचे झाड आहे. आणि भाऊ, तुम्ही मग आता केवळ झाडांकडे लक्ष देता की दुसरं वगैरे काही कामाचं? नाही, झाडांचं दिवाळीमध्ये आलो गावाकडे, 4 दिवस सुट्ट्या आहे. अच्छा. आता बऱ्याच जणांनी सजेशन दिलं की बाबा तुम्हाला आता अनुदान भेटलं, तुम्ही झाडं काढून टाका. बरोबर. पण आमच्या वडिलांची इच्छा होती की नाही बाबा आपण झाडं ठेवू. आता आम्ही नोकरी करतो, मी माझे मोठे बंधू दोघं पण नोकरी करतो. आणि वडिलांचं असं होतं की बाबा तुम्ही नोकरी करतात, मग झाडं लावून ठेवू आपण, बरोबर. भविष्यात कामं येईल तुम्हाला. त्या हेतूने आता बऱ्याच जणांनी सजेशन दिलं बाबा तुम्ही काढून टाका, पैसे भेटले, गव्हर्नमेंटने पैसे दिले, ते दिले. पण आम्हाला नाही करायचं, ते त्यांची आठवण होऊन आम्हाला झाडं ठेवायचे. नाही, भरपूर लोक करतात ना, अनुदान भेटलं की झाडं काढून टाकतात वगैरे. परंतु म्हणजे झाडं लावण्यापासून त्यांनी सांगितलं की 3 लाखाचं अनुदान त्यांना भेटलेलं आहे. तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत केलं हे? तरी महाराष्ट्र त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की 3 लाखाचं अनुदान देखील आपल्याला भेटलं. म्हणजे झाडं लावले तेव्हापासूनच सरकार तुम्हाला पैसे द्यायला सुरुवात करतं. आणि त्यांनी 3 लाखाचं अनुदान घेतलं देखील. भरपूर लोक अनुदान घेतात, काढून टाकतात किंवा कागदोपत्री कामं दाखवतात. परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी आज त्यांच्या शेतामध्ये मोहगुनीची लागवड करून, झाडांची लागवड करून आपल्याला एक आदर्श असं शेतकरीचं कुटुंब कसं असतं किंवा शेतकरी कसा असतो हे आपल्यासमोर उदाहरण दाखवलेलं आहे. तर अजून त्याचे आपण फायदे जाणून घेऊ की फायदे वगैरे तुम्हाला याची कल्पना होऊ काही थोडीफार, किंवा याचं एकंदरीत उत्पन्न तुम्हाला किती होईल असं वाटतं? एकंदरीत उत्पन्न जवळपास 1-1.5 कोटीपर्यंत जायला पाहिजे. 1-1.5 कोटीपर्यंत. म्हणजे आता ते समजा 5-6व्या वर्षापासून तुम्ही म्हणताय की फळ चालू होतं, बरोबर आहे. म्हणजे विविध आजारांवरती या फळांचा उपयोग होतो. म्हणजे तिथून जर पुढे गेलं तर 400-500 रुपयापर्यंत तुम्ही म्हणले की फळ त्याची किंमत जाईल. आता जे आपण ज्यांच्याकडनं झाडं घेतलं ते त्यांचं म्हणणं होतं बाबा 500 ते 600 रुपये केजी पर्यंत ते जातं फळ. बरोबर. 5-6व्या वर्षापासून तुम्हाला फळ लागवायला सुद्धा चालू व्हायला भेटते. आणि आता आम्हाला त्या कंपनी सोबत ॲग्रीमेंट पण करायचं आहे. अच्छा. की ते झाडं ते नेणार लोक, बरोबर, आणि फळं पण तेच नेणार. अच्छा अच्छा. आता ते ॲग्रीमेंट झालं का, आणि समजा तुम्ही ज्यावेळेस झाडं लावले त्यावेळेस हे मोजमाप वगैरे की फिक्स करून घेतलं तुम्ही, किती बाय किती वरती, किती बाय किती वरती? 10 बाय 10चं आहे. 10 बाय 10चे. जर समजा आमच्या प्रेक्षकांना जर हा करायचा असेल, तुम्ही थोडं पुढे या, आमच्या प्रेक्षकांना दिसू द्या की आमच्या व्यवस्थित बोलणं. जर हे झाडांना आमच्या प्रेक्षकांना जर लावायचं असेल तर 10 बाय 10 वरती हे झाडं त्यांनी लावायला पाहिजे, बरोबर आहे. बरोबर. आणि याची वाढ एकंदरीत जर बघितलं तर किती वर्षाचं स्पॅन असेल बरं या झाडांचा? आता हा 3 वर्ष झाले याला 3 वर्ष झाले लावून. बरोबर. 3 वर्षात त्यांची वाढ कमसे कम आपण जर बघितलं 15 ते 18 फूट पर्यंत झालेली, 20 फुटापर्यंत, काही 20 फुटापर्यंत जर बघितलं तुम्ही. बरोबर आहे. आणि भरपूर छान झाडे ना. पलीकडे सागाचे पण तुमचं उत्पन्न आहे ना, बरोबर ते. सागाचे आणि हे ज्याप्रमाणे तुम्ही हे जे काम चालू आहे, हे जे म्हणजे तुम्ही आज येता, एक आनंद घेता, झाडांच्या मुळे शेती एवढी छान दिसायला लागली तुमची, बरोबर आहे की नाही. याचं उत्पन्नही तुम्हाला भेटेल. म्हणजे वडिलांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की बाबा झाडं राहू द्या, आज एक गोष्ट दुःखात आहे की वडील जो सोबत नाही, पण झाडं त्यांची आठवण कायमस्वरूपी त्यांना देत राहील. भविष्यातही उत्पन्न चांगल्या प्रकारे होईल. सरकारही तुम्हाला योजना देतं, त्यांनी झाडं जोपासले. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे
मुलांनी वडिलांचा वारसा वडिलांचे विचार सोबत घेऊन पुढे चाललेत ही कुतूहलाची गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर. अजून एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे तुम्ही विचार केलाय मोहगुणीचा? आता आम्ही आज ॲग्रीमेंट करायला चाललोय. अच्छा अच्छा. ॲग्रीमेंट करून आम्ही ते पूर्ण प्रोसेस करणार आहे. बरोबर. काही आमची झाडं पण लावायचे राहिलेले. अच्छा. आम्ही 560 झाडं लावले होते. आमच्या जवळपास 460 झाडं आता सध्या आहे. बरोबर. पण अजून आम्हाला ते पूर्ण करायचे. जे काही रिकामी जागा आहे त्या भरून काढायच्या पूर्ण. म्हणजे ज्यावेळेस या झाडाला असे फाटे फुटतात तुम्ही याला कट पण करत चालता. बरोबर. आता ते पूर्ण कटिंग चालू आहे पूर्ण आमचं. म्हणजे फांद्या वगैरे फुटला ना जेवढं झाड वरती जाईल बरोबर तेवढं ते घन फुटावरती जातं ना. बरोबर. त्याच्यामुळे जेवढे हाईट जाईल तेवढं जाऊ द्यायचं आपल्याला जिथपर्यंत शक्य आहे. म्हणजे उंची जेवढी वाढेल तेवढा त्याचा फायदा आपल्याला जास्त प्रमाणात. म्हणजे महिन्याला 15 दिवसाला त्याची कटिंग वगैरे करून. महिन्याला नाही 6 महिन्यातून एकदा जरी केली तर होऊन जाते. आणि मग पाण्याची व्यवस्था कशी केली? दांडाने पाण्याची आतापर्यंत ठिबक होतं त्याला. आता झाडं वरती गेले त्याच्यामुळं आता तरी आम्हाला उन्हाळ्यामध्ये ठिबक करायचं. ठिबकची व्यवस्था म्हणजे तलाव साठा जो आहे तुम्हाला त्याच्यातून तुम्ही आता झाडांना दांडाना म्हणा ठिबकना म्हणा कोणत्याही पद्धतीनं पण झाडांना पाणी पोहोचलं गेलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट आहे. छान प्रकारे त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे की झाडं काळाची गरज आहे. झाडं जगले पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना रोजगारही मिळाला पाहिजे आणि त्यातून शेतकऱ्यांचं भलं कसं होईल याच गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. खूप छान वाटलं भाऊ तुम्हाला भेटून. राम राम. धन्यवाद. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिली. साधारण शेतकरी असो कमी क्षेत्र असलेला शेतकरी असो त्यांनी जर असे विविध उपक्रम आपल्या शेतीमध्ये जर राबवले तर नक्कीच त्याला या गोष्टीपासून भविष्यात फायदा होईल. माझंही तेच म्हणणं आहे की झाडं वाचवा, झाडं जगवा आणि त्यानंतरच आपला राष्ट्र, आपला समाज आणि आपली हवा, आपलं वातावरण हे शुद्ध राहील आणि आपल्याला जगायला देखील एक चांगला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा होईल. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.